गाण्याची अपेक्षा करतो आणि त्याची पूर्तता मात्र करून दिली आहे. नाही यावेळेस ग्रीनलनी दाखवून दिलंय की चिंचणीचं मैदान आमच्यासाठी किती हे चांगलं आहे आणि उपलब्ध आहे. कारण आपल्या घरच्या मैदानाकडचा एक बेनिफिट असते प्रमोदजी सर. प्रत्येक संघ जेव्हा यजमान खेळतोय ना त्याचा बेनिफिट मिळतोय. पहिला चेंडू गेला निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर येतोय तुंग षटकार. डीप मिड विकेटच्या डोक्यावर मस्तक पे दस्तक चेंडू पाठवायचं प्लीज. मोल चेंडू पाठवायचंय. पहिला चेंडू गेला होता निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर येतोय षटकार. पहिला गेलाय की जरी तुमचा चेंडू निर्धावत होता, दुसऱ्या चेंडू माझा हल्ला चढणारच. तर नक्कीच पप्पू आपण बघतात ग्रीनलला आता जर देवकर भंडारी समाजाची टुर्नामेंट याच मैदानावर झाली आणि तिकडे देखील एक हाफ सेंचुरी झळकवली होती त्यांनी. तोच फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. असे डॅशिंग डायनॅमिक खेळाडू मैदानामध्ये हजर आहेत. एका बाजूला शिरगावचा जबरदस्त संघ आहे, एका बाजूला देवकर इकडे मात्र चिंचणी भंडारी संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. नजाकत आणि प्रेक्षकांची लागलेली वर्णनी इकडे काय कमालीची पाहायला मिळते आहे. तर पुन्हा घेऊन येतोय चेंडू सूरज विरोधात ग्रीनल. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार. पुन्हा येतोय निर्धाव. धावसंख्या 6 वर रोखलेली आहे. यावेळेस चौथ्या चेंडूच्या शोधामध्ये आहे पुन्हा सूरज. हप्पीचा मारा बघूया. पंच थोडीशी वळण घेतोय. पंचांना वॉर्मअपची संधी जवळपास लवकरच मिळाली आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचतोय. 3 चेंडूचा मात्र यावेळेस खेळ झालेला आहे. 3 चेंडू 7 धावा ग्रीनल विरोधात. पुन्हा सूरज सज्ज आहे. हप्पीचा पुन्हा मारा होता, क्रॉस बॅटीने खेळला गेलाय मिड विकेट क्षेत्रात. हो हो, कम्माळीचा वन मॉन्सिंग चौकार येतोय. मयूर पंच यावेळेस आम्हाला इशारा देतोय. पंच यावेळेस स्कोररची भूमिका निभावत आहेत साहिल पाटील. अचूक अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्याच्या उद्देशाने तुमच्यापर्यंत स्कोरर आम्ही पोहोचवतोय. स्कोरची भूमिका निभावत असताना साहिल पाटील काय कम्माळीची युट्यूबवर प्रेक्षेपण करत असताना आमचा हा लाडका कॅमेरामॅन मुनीत कडू चांगले या ठिकाणी क्षणचित्र टिपतोय. पुढील चेंडू पुन्हा सूरज विरोधात ग्रीनॉल. पुन्हा ओरपी झाला होता चेंडू. यावेळेस फटका फसला गेलाय आणि थडम्या यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडू टिपला गेलाय आणि पहिल्या गडीचा पतन होत आहे ग्रीनलच्या स्वरूपात. तर ग्रीनलचं म्हटलं तर भुवनेश्वर आपण म्हणत होतं की एक दर्जेदार फलंदाज आहे. चिंचणी गावातील बंडराडी संघाकडनं चांगलं योगदान देतोय. मात्र फटका फसला गेलाय. अनपेक्षित खेळी साकारले. एक षटकार आला होता मात्र घाई केली का? नक्कीच घाई होतेच त्याच्याकडून, परंतु त्याचा मोठा खेळ असतो. मोठा खेळ दाखवून ना लगेच तो डकआउटला परततो. एकदा का उभा राहिला क्रीजवर का त्याच्या फळीतून आपल्याला मोठी खेळी ही नक्कीच पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेटर्स आहे तो, परंतु या ठिकाणी मात्र सूरजने त्याला चांगल्या पद्धतीने हाताळलं. षटकार खाला, चौकार खाला, परंतु पुढच्या क्षणाला कॅचआउटच्या माध्यमातून डकआउटला पाठवलाय. न्यू बॅटर्स येतोय मानस. खरोखरच ग्रीनल बाद होता क्षणी त्याचा बंधू यावेळेस माणस यांचे पावलं वडतायत खेळपडच्या दिशेने. आपण या खेळपडीचं वैशिष्ट्यपूर्ण विश्लेषण केलं ना प्रमोदजी सर, खरोखरच चहूबाजूनी या मैदानासाठी बरंच काही सोडलंय. ही सौभाग्यशाली आणि भाग्यशाली अशी ही आमची क्रीडांगण, जी शुद्ध हवा, जे पोल्युशन वाढलंय ना या जगभरात, ते मात्र हे पोल्युशन दूर करण्याकरता ही शुद्ध हवा पश्चिमेकडून पूर्वेला जी ट्रॅव्हल करते त्याची खूपच आपल्या शरीराला आवश्यकता आहे. ती मग त्याची पूर्तता मात्र क्रीडांगणावर होते. नुसतं खेळ पाहण्यासाठी लोक येत नाहीत, त्याचा हवेचा आस्वाद आणि श्वास घेण्यासाठी यासाठी येत असतात. खरोखरच आमच्यासाठी हे वैशिष्ट्यपूर्ण मैदान ठरतंय. यावेळेस पुन्हा सज्ज आहे गोलंदाजचा सूरज विरोधात मानस. यांचा धरण संग्राम रंगतंय. लेफ्ट फ्रॉम राऊंड विकेट. यावेळेस हो हो, कमालीचा चेंडू होता. सन्मान देण्याचा प्रयत्न, ते एक धाव मात्र टिपली जाईल. हो, चांगली फेक होती मात्र बाल बचगे. यावेळेस धावसंख्या 1 धावाने पुढे सरसावते. 12 धावा. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आत संपलाय. 1 गडी नंतर धावसंख्या जाते 12 धावांवर. नक्कीच आजच्या दिवसामध्ये पप्पू पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली खेळी ही पाहायला मिळाली. सकाळच्या पहिल्या सत्रापासूनच आम्ही बघतो आहेत की खूपच चांगल्या पद्धतीचा खेळ, रंगतदार खेळ पाहायला मिळतो आहे. कारण प्रेक्षकांना हवे असतात लाजवाब फटके आणि ते देखील पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर गोलंदाजीचा जो भेदक मारा येतो ना तो देखील, परंतु कंटाळवाना कुठे नाही आहे सामन्यामध्ये आजच्या दिवसात. वैशिष्ट्य, काल ऐतिहासिक दिवस होता. काल इतिहास घडला. फायपर बघितले, 2 वेळा षटकाराची हॅड्रिक, 1 वेळा विकेटची हॅड्रिक, हाफ सेंचुरी बघितली. तर आज देखील त्या पद्धतीचा खेळ रंगतो आहे. चांगली धावसंख्या होते आहे आणि कंटाळवाना अजिबात नाही. कारण ज्या पद्धतीने फटके येतात तसे विकेट देखील येताना आम्हाला पाहायला मिळालेत. मागच्या सामन्यात आपण बघितले चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा वरुण संघाने दाखवली आणि आजच्या क्वालिफायरच्या लिस्टमध्ये वरुणने आपलं नाव नोंदणीकृत केलेलं आहे.
खरोखरच वरुड संघाने यावेळेस क्वालिफायरमध्ये प्रवेश केलाय. रविवारच्या दिवशी त्यांना आपण पाहू शकणार वरुड संघाला यावेळेस चिंचणी भंडाराडी विरोधात अजिंक्य मराठा यांच्यात चाललेला सामना. पहिल्या षटकात 12 धावा कुठल्या गेल्या तर चिंचणी भंडाराडी संघाकडनं. मानस स्ट्रायकर पाहू शकता, नॉन स्ट्रायकरला आपण चिराजला पाहू शकता. तर गोलंदाज यावेळेस येतोय, बॉलर सुद्धा मानस विरोधात मानस. यावेळेस चिंचणी भंडारीचा मानस सक्सेसफुल ठरेल किंवा अजिंक्य मराठा संघाचा हा मानस. बघ या दोन्ही मानस यांचा चाललेला हे रणसंग्राम द्वंद्व समर आपल्या भेटीस येईल. लेफ्टम ओव्हर द विकेट पुन्हा हो हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीची बाहेरची कडा लागली आहे, थर्डमॅन क्षेत्राला कापलं जाईल. यस चौकार येईल. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 16 धावेंवर धावसंख्या पहिल्या षटकात होती 12. त्यानंतर पहिल्या चेंडूवर उंच भरारी घेतलेला यावेळेस भंडाराडी संघाने. पुणे शहर आपण पाहू शकाल चिंचणी भंडाराडी संघ ओपन जेव्हा खुल्या गटाचे सामने असतात, एक गाव एक संघ, पहिल्यांदा मॅच पाहतोय. कारण हे पुढचं त्यांनी पाऊल टाकलंय आणि पाऊल टाकता त्यांना ही पुढची वाटचाल करता येईल का त्याचे संकेत मात्र दिसतंय. 16 धावा कुठल्या गेल्यात 7 चेंडू मागे. यावेळेस पुन्हा मानस विरोधात मानस यांच्यात हेरण संग्राम पुन्हा रंगतोय. हप्पीचा मारा यावेळेस कट होतोय, काटा बदलतोय. गोलंदाज यावेळेस चेंडू आणि फडीचा संगमच झालेला नाहीये. धावसंख्या पूर्णतः रोखली गेली आहे 16 धावेंवर. प्रेक्षकांची वाढती गर्दी आपण पाहू शकाल. चहूबाजूने जिकडे छाया मिळणार या वृक्षाची त्या खाली बसून विसावा घेत आहेत आमचे प्रेक्षक मायबाप वर्ग. खरोखरच त्यांचं धन्यवाद म्हणेल मी, आभार आहे. कारण जेव्हा क्रिकेटचा रणसंग्राम रंगतोय ना, ते प्रेक्षकाविना क्रिकेट अधुरं असतं. यावेळेस फटका फसला गेलाय. कोणती गरज नसताना मानस यांनी मोठी चूक केली आहे. आपला बंधू तंबूच्या आसरा परतलाय, तो सुद्धा या ठिकाणी जाईल, तंबूच्या दिशेने वाटचाल करेल आणि दुसरा गडी परतेल. यावेळेस चिंचणी भंडाराडी संघाचा थोडीशी दुखापत झालेली दिसते चिराजला. ज्यावेळेस धाव घेण्याच्या प्रयत्नात हे छोटे इजाला क्रिकेटपटू घाबरत नसतात. हे प्रमोद शेडगे सरांना सुद्धा माहिती आहेत. आपल्या समाजानंतर बरेच सामने आपण पाहिलेत. अशा छोट्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही, भीत नाहीये. संघर्षग्रस्त असतो. कारण क्रिकेट हा खेळ लागतच म्हणजे आपल्याला कुठेतरी लागत आपण शिकत असतो. आम्हाला म्हणतात ना, जेव्हा लहान असताना आपण सायकल जेव्हा चालवत असतो ना, आपण म्हणतात सायकल जेव्हा पडणार तेव्हा तो शिकणार. आणि त्यावेळेस क्रिकेटला सुद्धा दुखापत होता आपण मोठे होत असतात आणि दुखापतीला अशा भीत नसतात. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आत अक्षय चौधरी येतोय, एक अद्भुत आक्रमक अष्टपैलूचा खेळाडू. यावेळेस अक्षय चौधरी येतोय, खेळपट्टी दिशेने वाटचाल करतोय. धावसंख्या मात्र यावेळेस स्थिर आहे 16 धावेंवर. महत्वपूर्ण 2 विकेट्स गेल्यात चिंचणी भंडाराडी संघाच्या. पहिला गडी परतलाय तो ग्रीनरच्या स्वरूपात, दुसरा गडी तंबूच्या आसरला आता मात्र परतलाय. मानस दोन्ही बंधू चिंचणी भंडाराडी संघाचे परतलेत. चिराज आणि अक्षयची जोडी या मैदानाची आता आपण पाहू शकाल. दरम्यान थोडासा का होईना सामना थांबला गेलाय. स्पीडअप करायचे, नंतर दोन्ही संघांना सांगू इच्छितो. 16 धावांवर धावसंख्या स्थिर. चिंचणीचं भव्य दिव्य असं मैदान. यावेळेस पश्चिमेकडून पूर्वेला वारे मात्र ट्रॅव्हल्स करत आहेत. जवळपास 18-19 किलोमीटर तासी वेगाने यावेळी ट्रॅव्हल करतात. कारण आपण जेव्हा या उन्हाळीचा हंगामात सामना खेळत असतात ना, खेळाडूला थोडासा त्रास जाणवत असतो या गरमीचा. मात्र ही जी मैदान आहे ते मात्र उपलब्ध काय निसर्गाने केलं आहे, त्याची अलगच या ठिकाणी उपलब्ध केली आहे. खरोखरच त्या विश्लेषणाबद्दल बरंच काही म्हणा असं वाटतं की जेव्हा या समुद्राकडे वारे वाहत आहेत ना, या उन्हात राहण्याचा त्रास जाणवत नाहीये. मानस ऑल इज वेल, कमबॅक असेल या ठिकाणी. कारण चेंडू चांगला हाताळला आणि लॉंगनकडे झेल. विकेटचं पतन बॅटर्स मैदानामध्ये आहे अक्षय. तर पुन्हा एकदा मानस मात्र सज्ज झालेला आहे गोलंदाजीसाठी. कमालीची गोलंदाजी दाखवतो आहे. वा, लेंथ लाईन परफेक्शन आणि इकडे सन्मानित केला जातो आहे चेंडूला अक्षय याच्याकडून. तसं आपण बघितलं ना, अक्षय हा देखील आक्रमकता दाखवतो, परंतु यावेळेला चेंडू आला, सन्मानजन्य चेंडू आला आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा वाढावा. दुखापतीनंतर गोलंदाजी आल्यानंतर त्याच्यावर आक्रमकता करण्यापेक्षा त्याला सन्मान दिला आणि त्याला मात्र पुन्हा एकदा फिटनेस आला असेल असं मला तरी वाटतंय पप्पू.
खरोखरच दुखापतीतून सावरणं हे क्रिकेट पूर्ण जमतंय. यावेळेस माणस लेफ्ट मारतो विकेट. हो, चांगला फटका सजवला गेलाय. बॅटीची खालची कडा लागली आहे. डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडू जाईल. धाव मात्र रोखली जाणार नाही. एक धाव अजून फलकावर लागते. धावसंख्येचा फलक मात्र यावेळेस हलवला गेलाय. धावसंख्या 17वर जाऊन पोहोचते. मानस पहिल्या षटकात 12, त्यानंतर या षटकात फक्त 5 धावा आली आहेत. चेंडू मात्र दिला यावेळेस 5 चेंडू मागे 5 धावा खर्च करतोय. एक विकेट मात्र मौल्यवान रत्न टिपलाय चिंचणी भराडे संघाचा मानाच्या स्वरूपात. यावेळेस फटका पुन्हा फसला गेलाय. आपल्याच फॉलोमध्ये चेंडू टिपला गेलाय. तिसऱ्या गडीचं पतन होत आहे. चिरातला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॉइलन. खरोखरच मानस यांचं कौतुक करावं. दुखापतनं सावरणं प्रत्येकाला जमत नसतं, मात्र जमून घ्यावं लागतं. कारण आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. आणि खरंच संघर्षमय या कारकिर्दीमध्ये नाव लौकिक करत असतं आपल्या संघाचं, आपलं आणि गावाचं. यावेळेस ते करून दाखवलंय मानस. आणि धावसंख्या 2 षटकानंतर 17 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. तर पुण्याचा न्यू बॅटर्स येतो आहे मयूर पाटील. आज मात्र मयूर आपल्याला भरपूर पाहायला मिळाले. नक्कीच मयूर नावाचं वादळ या मैदानात आज झंझावताना पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीची खेळी त्यांच्याकडून होते आहे. डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा. परंतु या सध्या तरी तो नॉन स्ट्राईकवर आहे. तर स्ट्राईकवर असेल तर म्हणजे अक्षय आणि गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी याचं मयुरेश. अजून एक मयूर आम्हाला पाहायला मिळतो आहे. कालचा मयुरेशची हाफ सेंचुरी आम्ही बघितली. फायर पास्तळ यांच्याकडून पहिल्या सामन्यामध्ये काय ओपनिंग झाली होती, परंतु नक्कीच सामना पराजयामध्ये मिळवावा लागला त्यांना आणि पराजय स्वीकारला आणि आनंददायी वातावरणात खेळ साकारला चांगल्या पद्धतीचा. पाहूया इकडे मात्र पुन्हा एकदा मयुरेश आम्हाला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. चला थोडासा स्पीडअप होऊन जाऊ द्या, कारण इकडे मात्र अजूनसुद्धा आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. 3:15 वाजलेले आहेत आणि शेड्यूल मात्र बिघडलेलं आहे असं नक्कीच म्हणावं लागेल पप्पू. यावेळेस पुन्हा मयुरेश विरोधात अक्षय यांच्यात ते पुन्हा रणसंग्राम पाहूया. फ्लोअर फुलटा चेंडू का कमालीचा चेंडू. या चेंडूवर कमीत कमी धावा आहे. तसंच भुवनेश्वर असं चेंडू टाकणं गरजेचं. आउटसाईड ऑफ साईड चेंडू हाताळला गेलाय आणि या चेंडूची प्रतीक्षा असते प्रत्येक गोलंदाजाला आणि ती मात्र मयुरेशने पूर्तता करून दिली आहे संघाला. खरोखरच नक्कीच Out. चांगला चेंडू होता. यावेळेला मात्र फुल टॉस येतो आहे आणि हलकासा पुश केला जातोय पॉईंटकडे. एकेरी धावेने कन्वर्ट केलं जाईल धावसंख्येला. नक्कीच ही चांगली शैली वापरली जाते आहे, कारण कुठे ना कुठेतरी वरचे फटके मारताना फसवे येत आहेत. कारण गोलंदाजीचा तो मारा आहे, शैलीदार पूर्ण गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि जेव्हा फलंदाजाने आक्रमकता दाखवली, ज्या पद्धतीने ग्रीनलने एक षटकार एक चौकार ठोकला, मोठा फटका पुन्हा एकदा साकारण्याचा प्रयत्न केला, तिकडे फसला. मानस एक चांगला खेळत होता, त्याने तो देखील फसवा फटका खाऊन गेला. त्यानंतर चिराज, असे 3 गडी जेव्हा आपण बघितले तर यावेळेला टेक्निक वापरलं जातं आहे. हलकासा मात्र कट केला जातो आहे स्क्वेअर शॉर्टलेगकडे आणि सिंगल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र वाढते आहे. धावसंख्या या ठिकाणी 19 पाहू शकाल. महत्त्वपूर्ण 3 विकेट्स तंबूच्या आसरला बसलेत. त्यानंतर मयूर आणि अक्षयची जोडी कमालीची आहे. टॅलेंटेड फटके खेळतात. क्लासिकल सिंगल आणि डबलर कन्वर्ट करत असताना दोन्ही फलंदाज यावेळेस पुन्हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. बॅटीचे पुन्हा खालची काढा लागली आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रात चेंडू जातोय. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न अक्षय यांचा रोखलाय, पुन्हा जातोय, पुन्हा रोखण्यात आलाय मयूरकडनं. एकच धावसंख्या धावफलकर आता मात्र 20-2-0 43 विकेट्स. तिसरं षटक मार्गस्थ मयुरेश विरोधात पुन्हा मयूर यांचा रणसंग्राम. कोण बघूया या ठिकाणी कोणता मयुरेश किंवा मयूर या ठिकाणी आपलं वर्चस्व साधू शकेल. पुढील चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. चिंचणी बोबाडे यांकडनं चेंडू हाणण्याची प्रक्रिया चालू आहे. हप्पीचा मारा, चांगला फटका सजवला यावेळेस. ओहो, क्षेत्ररक्षकाने काय झेल टिपला होता आणि शेवटच्या क्षणाला ढकलला गेलाय. दुसरी धाव या ठिकाणी जवळपास 4 धावा रोखल्यात. जिकडे षटकार होता तिकडे फक्त 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकर आता मात्र 22. काय कमालीचं. प्रत्येक चेंडू झेल घ्यायचा नसतो, कधी कधी 4 धावा हे थोडे महत्वाचे असतात. काय म्हणशील? नक्कीच खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण त्याने बघितलं. चेंडू कॅच जर घेतला असता, जजमेंट चुकलं असतं तर षटकार गेला असता. त्यापेक्षा रोखणं हे आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं आहे आणि पार पाडलं. या ठिकाणी पुन्हा एकदा मयूरचा स्टॉक आपण पाहायला मिळतो आहे. ग्राउंड रूटचा शॉट आहे. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून
एकेरी मात्र मिळणार आहे. नक्कीच मयूर हा देखील चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडून देखील त्यांच्या समाजाच्या टुर्नामेंटमध्ये एक हाफ सेंचुरी 58 धावांची खेळी आम्ही बहाड यशस्वी क्रीडा स्पर्धा असताना त्या ठिकाणी त्यांनी झळकावलेला हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळाली. असे लाजवाब खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ही टुर्नामेंट या पद्धतीचे घेऊन आलेले आहेत, की असं एरवी हा बंडाळीतला संघ जो आहे ओपनमध्ये कधी खेळत नाही. एक गाव एक संघामध्ये आपली एंट्री टाकत नाही. परंतु यावेळेला त्यांनी बघितलंय, की आपल्याला आता थोडंसं बाहेर सांगतात ना, डबक्यातून थोडंसं बाहेर पडायचं आहे आणि इकडे सुंदरसं आयोजन चिंचणीच्या गावदेवीच्या मैदानावर आहे. लांब जायची गरज नाही, तर योगदान द्यायला काही हरकत आहे. असे हे खेळाडूंनी इकडे एंट्री घेतलेली आहे आणि अजिंक्य मराठा एक मोठा संघ त्यांच्यासोबत हे 4 हात होत आहेत. ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे शिकायला खूप मिळणार आहे. खरोखरच प्रत्येक वेळी विहिरीत असलेल्या बेडकाने थोडासा विसाव बाहेर येऊन जग पाहायला हवं आणि जग पाहण्याची या ठिकाणी सुरुवात केली आहे ती चिंचणी मंडळाळी संघाने. यावेळेस पहिला पाऊल गाठता यावेळेस ओपन सामन्यात गोलंदाज यावेळेस येतोय मानस. वैयक्तिक दुसरा सांघिक चौथं षटक हाताळण्यात तयार अजिंक्य मराठा संघाकडनं मानस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो यावेळेस मयूर. ओहो, यावेळेस चेंडू आउटसाइड ऑफ साइड हाताळला गेलाय. कम्मालीची गोलंदाजी हाताळण्यात आले. चेंडू परताक चेंडू थोडीशी आखुलट पाहिजे होता. उसळी घेतोय आणि फलंदाजाला रोखला यावेळेस. फेस ओपन करण्याचा प्रयत्न दिलाच नाही यावेळेस फलंदाजाला आणि याला म्हणतात कौशल्य आणि कर्तबगारी. चेंडू हाताळला गेलाय तो मात्र मानसकडनं. पुन्हा पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. कोणी ट्रॅकवरनं सज्ज आहे गोलंदाज मानस यावेळेस येतोय. पुन्हा यारकरचा चेंडू येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू. याला म्हणतात व्हेरिएशन. प्रत्येक चेंडू तोच टाकायचा नसतो पुणेश्वर. बघूया, पहिला चेंडू टाकला आकुल टेपायचा, परताक क्षणी उसळी घेतोय, बाहेर निघतोय, काटा बदलतोय. यावेळेस दुसरा चेंडू पडतोय यॉर्करचा आणि सुद्धा मारता आला नाहीये. याला म्हणतात व्हेरिएशन. प्रत्येक चेंडू प्रत्येक वेगवेगळ्या लेंथवरून द्यायचा, साकारायचा आणि निर्धाव चेंडू हाताळायचा हे कौशल्य मागच्या षटकात दुखापत आणि त्यानंतर सावरून सुद्धा परफेक्शन गोलंदाजीमध्ये. यावेळेला मात्र शूट होतोय, चेंडू पॅडवर आदळतो आहे आणि एक चोटी धाव मात्र टिपली जाते आहे या ठिकाणी लेगबाईच्या माध्यमातून. नक्कीच काय कमालीची गोलंदाजी. कधी लेंथ कुठल्या लाईनवर ठेवायचा, टप्पा चेंडूचा हे मात्र चांगलं अवगत आहे मानस या गोलंदाजाला. अजिंक्य मराठा शिरगाव संघासाठी काय कमालीची गोलंदाजी. नक्कीच रोखून धरण्याची जी शैली इकडे आपण बघितलीत. आपण सूरजला पहिलं षटक हाताळताना बघितलं, मानसला दुसरं षटक, त्यानंतर मयुरेश आणि चौथा पुन्हा एकदा मानसचं षटक हाताळताना पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी. पुन्हा हप्पीचा मारा, कमालीचा वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल येतोय आपल्या बटीला षटकार अक्ष नावाचा. काय कमालीचा फटका आहे. नक्कीच शॉटचा चेंडू आला आणि इकडे मात्र आमचा येस संयमाचा बांध मात्र तुटला. कारण गरज होती एक चांगल्या चेंडूला येण्याची. आला चेंडू, दिशा दिली, लॉंगलेगला हुपचा फटका. येस यावेळेला पुन्हा बॅटला ओपन केलाय, शॉट फसला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चांगला झेल टिपतो आहे. मयुरेशने या ठिकाणी झेल टिपला आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. विकेटचा अजून एक झटका घेऊया संगीताचा आनंद. धन्यवाद डीजे. याचा न्यू बॅटर हे या ठिकाणी पाहूया. खूपच चांगल्या पद्धतीचा खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून होतोय. अजिंक्य मराठा भेदक मारा, वैशिष्ट्यपूर्ण मानस यांची गोलंदाजी. तर धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे 30 धावा. येस यावेळेला पुन्हा एकदा चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव येणार आहे. धावसंख्या एक परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे आपल्याला या ठिकाणी.
आणि षटकाची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 पप्पू आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीच्या गोलंदाजीचा मारा आहे. आणि प्रीमियर लीग असो, चिंचणी क्रिकेट लीग असो, एक चांगला उत्कृष्ट आक्रमक फलंदाज आहे. एक षटकार त्याने खेचला होता उत्तुंग. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याला बाद केलं गेलं. कारण मानस यांची जबरदस्त गोलंदाजी होती. आणि अशा वेळेस अक्षयच्या महत्त्वपूर्ण विकेट्स गेल्यानंतर धावसंख्या रोखली गेली आहे 31 धावांवर. 4 षटकाच्या उत्तरार्ध 4 गडीच्या मोबदल्यात 31 धावा. पुढे षटक घेऊन येतोय नितेश. यावेळेस या सामन्यातील पहिलं आपलं वैयक्तिक पहिलं आणि 5वं षटक हाताळण्यात तयार नितेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न. पंचाकडनं दाद मागितली जाते. यावेळेस बघूया काय होतं, निर्णय काय येईल. आणि गडी बाद. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. रोहितला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. वाजवडीची हे नक्कीच दे दे चुम्मा. परंतु इकडे मैदानाने आम्हाला षटकार दाखवलेत, चौकार दाखवलेत, विकेट कॅच देखील दाखवलेत. आले आले चांगले चांगले खेळ आम्हाला पाहायला मिळतात. तर नक्कीच न्यू बॅटर्स विशाल आहे, डावकर फलंदाज. याने देखील आक्रमकतेची शैली दाखवली या मैदानावर. पाहूया या ठिकाणी तो कुठल्या पद्धतीचा खेळ भंडारळी संघासाठी दाखवेल. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. या स्फोटा चेंडूला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला जातो आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूवर आणि एकेरी धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. इकडे आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे 32. 5 गडी बाद झालेले आहेत पप्पू. नक्कीच थोडीशी निराशा असेल 5 गडी गेल्यानंतर, परंतु धावसंख्येला वळवण्याची संधी अजून देखील असणार आहे. कारण दोन्ही चांगले फलंदाज क्रीजवर उभे आहेत. ना कुठेतरी एक चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळेल. तर सरसावण्याची संधी देखील असू शकते. पाहूया पुढचा चेंडू. यस, यावेळेला जागा बनवलाय, रूम बनवलाय, पॉइंट गलीच्या मधून टोला आहे आणि चौकार आला आहे. 4 धावा. यस डी जी मास्टर. तर हा शॉट काय कमालीचा होता. बॅलन्स करून घेतला, बॅकफूट पंच केला. खूप कमी पाहिलं जातं लेदर क्रिकेटमध्ये हे शॉटची ही प्रतिमा उमटली जाते. यावेळेस टेनिसच्या जगतामध्ये मयूर याने हा चेंडू सीमारेषेला धाडलाय. प्रेक्षकांची मनं जिंकले गेले. धावसंख्या 36 धावून पोहोचते. षटकातील पुढील चेंडू पुन्हा घेऊन येतोय नितेश विरोधात मयूर. विपक्ष संघ अजिंक्य मराठा आणि चाळीला चिंचणी बनाडे संघ. हो, चांगला फटका सज्जावलाय. करपच्या सह्याने चेंडू जातोय. एक धाव परिपूर्ण लॉग ऑफ क्षेत्रात एक धाव टिपली जाते. एकच धाव. आता मात्र धावसंख्या 37 धावा. एक चौकारा पाठोपाठ एकेरी धावांवर भर टाकली गेली आहे. मयूरकडनं अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे भुवनेश्वर. रोहित मात्र हा डावकरी शैलीचा फलंदाज. चिंचणीचं ही खेळपट्टी आहे ना, ती मात्र डावकरी शैलीसाठी अनुकूल आणि साथ देत असते. यावेळेस रोहितला साथ देईल का बघूया. त्या प्रयत्नात दिसतोय रोहित त्या स्थितीत उभा आहे. मात्र तेवढाच नितेश चांगला गोलंदाज अजिंक्य मराठा संघाकडनं धावून येतोय. फुलटो चेंडू कमालीचा फटका सजवला. यावेळेस वन सिंग चौकार येईल. वाजवडीचे
यावेळेस 41 एक यावेळेस पुढचा सामना वाडा विरोधात नरपड संघात असेल तर दोन्ही संघ नायकांनी टॉससाठी यायचं प्लीज. वाडा विरोधात नरपड संघ दोन्ही संघ नायकांनी टॉस का बॉस या ठिकाणी येऊन टॉस करून घ्यायचंय प्लीज. शेवटचा चेंडू धावसंख्या 41. बघूया बघूया शेवटचा चेंडू यावेळेस स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात फसगत झाली आहे या फलंदाजाकडनं. धावसंख्या 41 आणि जिंकण्याकरता 42 धावसंख्या अजिंक्य मराठा संघासमोर हे आव्हान दिलेलं दिसतंय चिंचणी भंडारडी संघाने. अलगरचा बुलंद आवाज ज्याला आपण म्हणतोय ना प्रमोदजी शेडगे सर, आपण यायचे प्लीज. चला आता याच्या पुढचे सामने मात्र 5 षटकाचे खेळले जातील याची नोंद असावी. चला नरपड विरुद्ध वाडा दोन्ही संघ कर्णधार या नाणेफेकीसाठी कुठे असतील झटपट या, कारण इनिंग ब्रेकमध्ये आज थोडासा उशीर झालेला आहे. लवकर लवकर या नरपड आणि वाडा संघ कर्णधार लवकर या टॉस का बॉसकडे. पुढचा सामना आपला लागू झालेला आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या, आपण सामन्याला सुरुवात करूया. टॉस होतच राहील कारण संघनायक लवकर लवकर येत नाही आणि मग त्याच्यातून देखील आपला वेळ भरपूरचा जातो आहे. 3:30 वाजलेले आहेत. संध्याकाळची वेळ जरी आपल्याला मिळत असली कारण मोठे दिवस आहेत, परंतु सकाळी थोडेसे सामने उशिरा सुरू होतात, संघांची उपस्थिती थोडीशी उशिरा येते. त्यामुळे मात्र आमच्या आयोजक कमिटीचा नक्कीच मी आभार मानेन की त्यांनी इकडे येणाऱ्या उशिरा येणाऱ्या संघाला देखील समावेश करून घेत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की जेव्हा दुरून येणारे संघ असतात त्यांना थोडासा उशीर होतो. चला नरपड संघ आलेला आहे. वाडा संघ कर्णधार या वाडा संघ. चला पुढचा सामना वाडा विरुद्ध नरपड असा सामना होणार आहे. तर राज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल घेतला जातो आहे, चॉईस केलं जाईल. काठचा कॉल आहे, छाप आलेला आहे. अभिनंदन असणार आहे. वाडा संघ नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूला लागला आहे. काय म्हणतील, लांबून आलेला आहे. आयोजन कसं वाटते आहे? यूट्यूबवर बघितलं असेल, आज 3रा दिवस आहे. काय म्हणतील आमच्या आयोजनासाठी? नियोजन खूप सुंदर आहे आणि आम्ही एवढ्या लांबून आलो आहे तर चांगल्या मॅच खेळण्याचा प्रयत्न करू. यस, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय? फिल्डिंग गोलंदाजी स्वीकारणार आहेत. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. तर नरपड संघ आपल्याला बॅटिंग आलेली आहे. नक्कीच नेहमी आपण या मैदानावर खेळत असतात, तर आज काय नजाकत आम्हाला पाहायला मिळेल? आज सुद्धा आमचा तोच संघ आहे आणि आज सुद्धा आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. येस, बेस्ट ऑफ लक. वळूया मैदानाच्या आत, जिकडे सामन्याला होईल सुरुवात. ओपनर बॅटर्स येत आहेत मैदानात आणि गोड आवाज पुन्हा एकदा बुलंदीचा छुणार आहे आपल्या दिल का, आणि नक्कीच प्रमोदजी शेडगे सर जोडले जातील आपल्या सोबतीला.
थँक्यू व्हेरी मच मेहर सर आणि समरे सरांचा आवाज आपण ऐकला. याच गावातील दोन अनमोल रत्न सध्या आपण पाहतायत त्यांचा आवाज या स्पर्धेला. ते दोन्हीही आमच्या सिनियर समालोचकांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 42 रनचं टार्गेट सेट केले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना भंडाराळी चिंचणी या टीमने, यानंतर नरपड वर्सेस वाडा या दोन टीमच्या दरम्यान अतिशय चांगली लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ अप्रतिम आहेत. दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळतील, परंतु कागदोपत्री तुम्हाला स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. मग प्रेशर, पॅशन, परफॉर्मन्स याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजेच अल्टिमेट क्रिकेट, आणि हे मात्र तुम्हाला जोपासावं लागणार आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येतोय चिराग. स्ट्राईक एंडला आपण पाहतायत शशांक सध्या मॅन इन फॉर्म, आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरजला आपण पाहू शकाल. दोन्हीही स्ट्रॉंग बॅटर आहेत. चिराज पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होईल शशांक समोर. शशांकचा पहिल्याच बॉलवर मात्र अप्रोच इंटेंट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दोन टप्पा घेत चेंडू क्लिअर होत असताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईन क्लिअर होते. चौकार. गुड शॉट. 4 रन. होता आणि अप्रतिम चौकार. शशांक ची हीच खासियत आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन बॉल पूल केलंय, आणि पूलचा अगदी फटका डिलाइटफुल, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल मल्टी हिट. चौकारानंतर आलेला शशांकच्या बॅटमधून ब्रँडेड शिरगावचा षटकार. 6 धावा. दिस इज अ क्लास. अप्रतिम यावेळेला टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेले. 42 धावांचा पाठलाग करताना चिराज. यावेळेला बॅटचा टो एंड लागतोय, मात्र फिल्डर पुढे ससावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. सुरुवात चांगली करून दिले, कारण सुरुवात नेहमी ही सलामीवीरांकडून चांगली व्हायला हवी. जर सुरुवात चांगली झाली तर मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात खेळपट्टीवर. तो कोणत्याही प्रकारचा त्यांच्या बॅटिंगवर दबाव नसतो, आणि जर सुरुवात जर अडखळत झाली तर मिडल ऑर्डरचे फलंदाज थोडासा दबाव घेतात, अंडर प्रेशर बॅटिंग करतात. मग धावांचा वेग कमी होतो, इंटरव्हेल विकेट जातात. परंतु जर सुरुवात चांगली झाली तर डेफिनेटली एक चांगला स्टँड अर्थातच धावांचा पाहायला मिळतो. सूरजचा फटका समोर खेळले होते, फोर्स केले या बॉलला. थोडीशी फंबल झाली फिल्डर, परंतु कोणतीही धाव घेण्याच्या प्रयत्नात नाही आहेत, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे रिस्क घेऊन फायदा नाही आहे. 31 रनची अजून सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे. चिराजने कमबॅक केलं या बॉलवर. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र 1 रन डेफिनेटली पडून पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अजिंक्य मराठा शिरगाव या टीमची 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गावदेवी माता चिंचणी ऐतिहासिक मैदान, आणि या मैदानात आलेल्या सर्व संघांचं, खेळाडूंचं, आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. सरळ बॅटचा वापर केलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक चौकार. मुनीत कुडू आमचे कॅमेरामॅन यांच्या सन्मानासाठी चौकार. 4 रन. पहिल्या षटकामध्ये 16 वर जाऊन पोहोचले गेले. ग्रेट बॅटिंग बाय शशांक.
पहिल्या षटकामध्ये 16 रन आक्रमकता सिद्ध केली. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शशांकने जी सुरुवात केली, स्पेशालिटी या खेळाडूची हीच ती पाहायला मिळते. एका साईडला आता सूरजला आपण पाहताय. सूरजची परिपूर्ण गेम प्लॅनिंग काय असेल, हवेच्या अगेन्स्ट खेळेल की कशा पद्धतीने खेळताना पाहायला मिळेल. आणि प्रत्येकचा अप्रोच इंटेंट हा असणार आहे की डॉट बॉल आणि विकेट्स या दोन गोष्टी खूप मायने राखतील. चिराजला ह्या वेळेला आपण पाहताय आठवलं जातं आणि थोडंसं पाठीमागे घेतलं गेलंय. शॉर्ट एक्स्ट्राचा फिल्डर आतमध्ये आणला गेलाय. प्रत्येक सध्या फिल्डिंग सेट करत असताना त्यानुसार गोलंदाजी करेल का, या वर्सेस नरपड वर्सेस वाडा यानंतरचा सामना. सध्या कुणाल मुकाशी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. लो फुलटॉस बॉल, चीफ शॉट खेळलेत, फिल्डर येतील आणि यस टेकन. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. अक्षयने चांगला झेल टिपला आणि सूरजच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. स्कोर कार्डवर स्थिर राहिले. विकेट डाऊन. प्रतीकने बरोबर फील्ड सेट केली होती आणि त्याच नुसार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल ऑन साईडला मयुरेशच्या बॅटमधून. वा, 360 डिग्री मध्ये जरूर खेळला गेला. पायावरचा बॉल होता. नजाकत भरा शॉट मयुरेशच्या बॅटमधून. खणखणीत सनसनाटी षटकार. व्हॉट अ शॉट बाय मयुरेश. गुडघ्यावर बॅलन्स करत बॅटचा फ्लो, बॅट स्विंग, टायमिंग प्रॉपरली आणि षटकार. आउटसाइड द लेग स्टंप. मयूर तामोरे ह्या वेळेला वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 19 रनची आवश्यकता. 22 बॉल आणि 19 रन. ग्रेट स्ट्रोक पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा दबाव घेतला नाही. मयुरेश पुन्हा एकदा प्रतीक समोर. प्रतीकचा बॉल ह्या वेळेला ऑफसाईडला ड्राईव्ह खेळलाय. तत्पूर्वी फिल्डर पुढे ससावतील. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एकता चषक 2026 आपण अनुभवत आहेत. ती चांगली स्पर्धा आहे. टॉप 8 मध्ये 4 संघ आपण पाहिलेत. फुल टॉस बॉल. शशांक सोडणार नाहीये. ज्या पद्धतीने बॅट स्विंग शशांकचा आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. सौंदर्यपूर्ण फटका षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 30 रन झालेत. 12 रनची आवश्यकता. प्रतीकचा पुढील बॉल. या वेळेला इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेलाय. फिल्डर येतील. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 31. अजिंक्य मराठा शिरगाव या टीम मधून बऱ्याच वेळेला पार्थ मोरेला आपण पाहिलं, परंतु सध्या इंजुरीने त्रस्त आहे. पुढील वर्षात पुढील हंगामात कमबॅक करेल हीच अपेक्षा आपण बाळगूया. ऑन साईडला खेळलंय.
खूप चांगला फटका आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय डीप मिड विकेटला, भेदून निघून जाईल चौकारासाठी. ग्रेट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर. 4 रन, संघाची धावसंख्या 35 आणि विजयासाठी आता 7 रनची आवश्यकता आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अजिंक्य बराडा शिरगाव टीमला 7 रनची आवश्यकता. शशांक सध्या आपण पाहू शकतायत. शशांकचा बॅटिंग स्टान्स, त्याची खेळण्याची जी पद्धत, डेफिनेटली दीपेश घोलप ज्या पद्धतीने बॅटिंग करतो त्याच पद्धतीने शशांकचा हा फटका पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. 6 धावा, स्कोर लेवल. ऑफ साईडला खूप चांगला फटका आहे, परंतु इथे मयुरेश आणि दोघेही धाव घेण्याच्या प्रयत्नात नाही आहेत. इथून मात्र आपण पाहिलं तर यस, 1 रन डेफिनेटली मिळेल आणि विजयी साकारत असताना आपण पाहतायत. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.